हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत बायोकेमिकल सायकलचा एक जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं ऑक्सिजन सायकल्स. हा पण एक बायोकेमिकलचा एक टाईप आहे म्हणायला हरकत नाहीये. जसं आपण कार्बन सायकल बघितलं तसं ऑक्सिजन सायकल आपण बघणार आहोत. आता हा जो ऑक्सिजन एलिमेंट आहे विच इज प्रेझेंट इन द नेचर इन द ॲटमॉस्फिअर इज 21%. बरोबर आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन जो आहे हा 21% आहे. बट इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर ऑल्सो. मीन्स इट इज ऑक्सिजन इज प्रेझेंट इन द बायोस्फिअर. Actually, this cycle of the oxygen means there is a circulation of the oxygen from the biotic factor to abiotic factors in the biosphere is called as an oxygen cycles. Means the recycling of the oxygens in the biosphere is also called as an oxygen cycles. आता हा जर ऑक्सिजन जर बघितला तर इट इज कंटिन्युअसली प्रोड्यूस इन टू द नेचर्स in the atmosphere. आता हा ऑक्सिजन जर विचार केला तर इट इज अ व्हेरी हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स. आता इट इज अ फाउंड इन द डिफरंट फॉर्म. मीन्स इट इज इझिली रिएक्ट विथ डिफरंट ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक मोलिक्युल्स टू फॉर्म द कंपाऊंड्स. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर यू नो अबाउट द इट इज रिएक्ट विथ कार्बन टू फॉर्म द कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन इट इज रिएक्ट विथ टू फॉर्म द वॉटर मोलिक्युल्स. इन दिस वे दीज आर द व्हेरी रिएक्टिव्ह. आता ॲक्च्युली हे ऑक्सिजन सायकल कसं काय आहे ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते. आता तुम्हाला माहिती आहे की इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस द प्लांट इन द फोटोसिंथेसिस प्लांट कॅन बी गिवन आउट द ऑक्सिजन. बरोबर आहे. अँड दिस ऑक्सिजन इज टेकन बाय द ॲनिमल्स फॉर द रेस्पिरेशन. बरोबर आहे. Also, it is used for the oxygen can be used for the combustion, decomposition, respiration, corrosion of the metals. In this way, the oxygen is used for the many purpose. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलाही जरी आपण पदार्थ जाळतो तर त्याची रिएक्शन कोणामुळे होते? ऑक्सिजनमुळे होते. मेटलचं करोजन कोणामुळे होतं? तर ऑक्सिजनमुळे होते. म्हणजे ऑक्सिजन इज व्हेरी रिएक्टिव्ह टू फॉर्म द कंपाऊंड and in this way the oxygen can be used. And again after that there is a death of these animals. The oxygen goes into the atmosphere. In this way the oxygen can be recycled into the biotic to abiotic factors. आलं लक्षात तुमच्या ऑक्सिजन सायकल्स. आता आपण बघणार सगळ्यात पुढचं एक महत्त्वाचं सायकल आपण स्टडी करणार आहोत. ज्याचं नाव आहे नायट्रोजन सायकल. हा पण एक बायोजिओकेमिकल सायकलचा एक प्रकार आहे म्हणायला हरकत नाही. आता ॲक्च्युली देर इज अ सर्क्युलेशन ऑर द रिसायकलिंग ऑफ द नायट्रोजन इन द डिफरंट फॉर्म ऑफ द बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स इज कॉल्ड ॲज अ नायट्रोजन सायकल्स. सिमिलरली कार्बन अँड ऑक्सिजन सारखंच आहे. पण जर नायट्रोजनचा विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की इन द ॲटमॉस्फिअर देर इज अ लार्ज म्हणजे जास्त प्रपोर्शनमध्ये असलेला जो एलिमेंट आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तो म्हणजे कोणता आहे? नायट्रोजन. मीन्स नायट्रोजन इज अ प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर इज अ 78%. इट इज अ मॅक्झिमम प्रपोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर्स अँड इट इज अ मेंटेन द सायकल्स ऑफ द नेचर्स. आता म्हटलं तर नायट्रोजन सायकल ही इम्पॉर्टंट का आहे? कारण ऑल द ऑर्गॅनिझम कॅन बी ऑल्सो पार्टिसिपेट इन दिस नायट्रोजन सायकल. आता तुम्ही म्हणाल का एवढे नायट्रोजन एवढे इम्पॉर्टंट का कंपाऊंड आहे? बिकॉज इट इज अ प्रेझेंट इन द मेन कंपोनंट ऑफ द प्रोटीन्स अँड द न्यूक्लिक ॲसिड. लाईक आपण DNA, RNA आपण असं म्हणतो की म्हणजे आपले बॉडीमध्ये असलेले अमिनो ॲसिड प्रोटीन्स आहेत त्यातला महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो कोणता आहे? नायट्रोजन्स. बरोबर आहे. and it can be required the organism for the growth of their bodies. ते तुम्हाला माहिती की प्रोटीनची किती आवश्यकता आहे आणि त्या प्रोटीनमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो कोणता आहे? नायट्रोजन आहे. तर आता ॲक्च्युली जर तुम्ही नायट्रोजनचा विचार केला तर नायट्रोजन हे जे आहे
इट इज नॉट व्हेरी रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू द ऑक्सिजन. म्हणजे तसं म्हटलं तर आपण लगेच ऑक्सिजन वेगवेगळ्या कंपाऊंडवर रिॲक्ट होतो आणि लगेच डिफरंट कंपाऊंड होतं. पण त्याच्याबरोबर जर हिशोब केला नायट्रोजन, तर नायट्रोजन इज व्हेरी इनॅक्टिव्ह. इट इज नॉट इझिली रिॲक्ट विथ अन अदर एलिमेंट्स. अदर कंपाऊंडवर त्याची इझिली रिॲक्शन होत नाही. आणि जनरली तुम्हाला माहिती आहे की आपल्यासारखी जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, इव्हन प्लांट इज ऑल्सो, दे कॅन नॉट बी डायरेक्टली यूज द नायट्रोजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. जसं आपण ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड यूज करू शकतो, नायट्रोजन यूज करू, सॉरी ऑक्सिजन यूज करू शकतो, परंतु नायट्रोजन कॅन बी यूज इन ॲज अ फ्री स्टेट. मग आता हे नायट्रोजन कसं काय यूज केलं जातं, तर ह्याची जी प्रोसेस आहे नायट्रोजन सायकलची, त्याची पहिली जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं तर नायट्रोजन फिक्सेशन. हे मला वाटतं तुम्ही 8वीला तुम्ही शिकलेला आहात. मीन्स द कन्व्हर्जन ऑफ द नायट्रोजन इंटू द नायट्रेट्स अँड नायट्रेट. म्हणजे हे जो नायट्रोजन आहे ॲटमॉस्फिअर, ह्याला कन्व्हर्शन कशामध्ये येतो, नायट्रेट्स. नायट्रेट्स नायट्रेट्स टू नायट्राइट्स थ्रू द ॲटमॉस्फिअर. आणि कसं काय ॲक्च्युली होते कन्व्हर्जन, तुम्हाला झालेलं आहे, आठवते? नायट्रोजन फिक्सेशन हा जो टॉपिक झाला होता. मीन्स कन्व्हर्जन ऑफ द नायट्रोजन बाय द बायोलॉजिकल प्रोसेस. ॲटमॉस्फिअरिक प्रोसेस आहे, बायोलॉजिकल प्रोसेस आहे. आता बायोलॉजिकल प्रोसेस मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही शिकलेलं असेल की इन द लेग्युमिनस प्लांट देर इज अ सम बॅक्टेरिया आर प्रेझेंट in the roots nodules of these plants, and these are called as azotobacters. हे तुम्हाला नाव माहिती आहे, or the rhizobiums. हे जे बॅक्टेरिया आहेत, हे जे बॅक्टेरिया हे लेग्युमिनस प्लांटच्या रूटच्या नोडल्समध्ये असतात. आता हे लेग्युमिनस प्लांट म्हणजे काय, आपण ज्या वेगवेगळ्या डाळी खातो, बरोबर आहे, ते जे प्लांट आहेत त्याला लेग्युमिनस प्लांट असं म्हटलं जातं. आणि त्याच्या मुळाच्या म्हणजे अशा गाठी असतात, आणि त्या गाठीला म्हणजे त्याला आपण गाठीला म्हणतात रूट नोड्यूल्स असं म्हटलं जातं. आणि त्या रूट नोड्यूल्समध्ये हे जे बॅक्टेरिया असतात त्याचं नाव आहे रायझोबियम्स आणि अझोटोबॅक्टर. ॲक्च्युली हे काय करतात, तर दे कॅन बी टेक द नायट्रोजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, दे कॅन बी ब्रेक इन टू अँड कन्वर्ट इन टू द नायट्रेट टू नायट्रेट्स अँड द नायट्राइट्स. म्हणजे त्याचं कन्व्हर्शन द नायट्रेट अँड नायट्रेट्समध्ये ते कन्व्हर्शन करत असतात. अँड देन इट कॅन बी गिव्ह टू द प्लांट. आलं लक्षात? ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे. सेकंड म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रोसेस पण तुम्ही शिकलेला आहात. इन द रेनी सीझन देर इज अ लाइटनिंग इन द ॲटमॉस्फिअर. पावसाळ्यामध्ये बघा आकाशामध्ये विजा चमकतात, आणि इन दिस ॲट दॅट टाइम दिस नायट्रोजन कॅन बी इझिली रिॲक्ट विथ अन ऑक्सिजन टू फॉर्म द nitrogen compounds, and these nitrogen compound through the water come into the soils, and from the soil the plant can be taken. म्हणजे ह्याच्या जमिनीवर आल्यावर प्लांट ते घेऊ शकतात मातीमध्ये मिसळल्यानंतर, बरोबर आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रोसेस ऑल्सो देर इज इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये देखील नायट्रोजन फिक्सेशन होतं. इन दिस वे द कन्व्हर्जन ऑफ द नायट्रोजन इन टू द नायट्रेट्स ऑर द नायट्राइट्स. म्हणजे बायोलॉजिकल प्रोसेस आहे, ऑल्सो इंडस्ट्रियल प्रोसेस आहे, आणि ऑल्सो द ॲटमॉस्फिअरिक प्रोसेस आहे. याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन केलं जातं, आणि जो ॲटमॉस्फिअरमधला जो नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्शन नायट्रेट और नायट्राइट्समध्ये केलं जातं. दुसरा जो प्रकार टाईप आहे ज्याला म्हणलं तर अमोनिफिकेशन. आता अमोनिफिकेशन मीन्स द रिलीज ऑफ द अमोनिया. अमोनिया हा रिलीज केला जातो थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडीज ऑफ द लिव्हिंग प्लांट्स ऑफ द ॲनिमल्स. म्हणजे जे लिव्हिंग प्लांट्स आणि ॲनिमल्स आफ्टर दे कॅन बी डिकम्पोज, म्हणजे जेव्हा ते मरतात ते त्यांची बॉडी काय होत जाते, डिकम्पोज होते, आणि त्या डिकम्पोजमध्ये हा अमोनिया काय होतो, रिलीज होतो. मीन्स अमोनिया रिलीज, हा अमोनिया रिलीज होतो किंवा जेव्हा ती डेड बॉडी आहे किंवा डेड बॉडीचं डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये, किंवा आपण असं म्हणू शकतो द एक्सक्रेटरी सबस्टन्सेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ते एक्सक्रेटरी सबस्टन्स बाहेर टाकला जातो तो पण कोणता असतो, अमोनिया असतो. इन दिस वे
दिस अमोनिया विल बी द रिलीज इन द ॲटमॉस्फिअर. थर्ड प्रोसेस आहे त्याला म्हटलं नायट्रिफिकेशन. आता नायट्रिफिकेशन म्हणजे काय? कन्व्हर्जन ऑफ दिस अमोनिया टू द नायट्रेट टू नायट्राइट. म्हणजे हा जो रिलीज झालेला अमोनिया आहे त्या अमोनियाचं कन्व्हर्शन नायट्रेट ऑर नायट्राइट्स मध्ये केलं जातं विथ द हेल्प ऑफ द बॅक्टेरिया. ऑन दिस प्रोसेस दिस कॅन बी कन्वर्टेड इनटू द नायट्रेट टू द नायट्राइट्स and the last will be the cycle will be the denitrification. Means the conversion of the nitrogen in the gaseous form from the nitrogen compound. In the from the nitrogen compound जो तयार झालेला आहे नायट्रेट्स किंवा नायट्रेट त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं? नायट्रोजन गॅसमध्ये होतं. त्याला म्हणलं जातं डिनायट्रिफिकेशनचं. जनरली इट इज डू बाय द बॅसिलीज बॅक्टेरिया इन द वॉटर लॉजेस. वॉटर लॉजेसमध्ये बॅक्टेरिया ॲक्टिव्ह असेल त्यावेळेला त्याचं कन्व्हर्शन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनमध्ये होत असतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द नायट्रोजन सायकल. पहिलं जे नायट्रोजन फिक्सेशन्स म्हणजे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कॅन बी कन्वर्टेड इंटू द नायट्रेट ऑर नायट्रेट्स विथ द हेल्प ऑफ द बायोलॉजिकल प्रोसेस, इंडस्ट्रियल प्रोसेस, ॲटमॉस्फेरिक प्रोसेसमध्ये त्याचं कन्वर्शन केलं जातं. Also the ammonification, that is the decomposition of the dead body, the ammonia will be the form. Excretory material of the living organism, there is will be the ammonia will be the form. Then the nitrification means ammonia can be converted into the nitrate or the nitrites with the help of the bacteria. Also the denitrification, there is a nitrogen compound which can be converted into the nitrogen gas. This is cycle complete होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं तर ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे बरोबर आहे. इन द ह्याच्या सीझनमध्ये त्याचं कन्व्हर्शन कसं होतं? नायट्रेट्स मध्ये होतं. दे कॅन बी मिक्स विथ द सॉईल, ते सॉईलमध्ये मिक्स होतं. आणि किंवा तिथे प्लांट्स असतात लेग्युमिनस प्लांट, त्याच्या रूट नोड्समध्ये ते बॅक्टेरिया असतात. दे कॅन बी टेक द नायट्रोजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड कन्वर्ट इन टू द नायट्राइट्स. बरोबर आहे. अँड मिक्स इन द सॉईल. आणि मग या सॉईलमधून प्लांट हे नायट्राइट्स घेतले जातात आणि त्याचं कन्व्हर्शन प्रोटीन्स आणि फॅट्समध्ये केलं जातं. बरोबर आहे. देन इट कॅन बी टेकन बाय द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देन हेट्रोसायकल ॲनिमल्स. अँड आफ्टर द डेथ त्याचं हे केलं जातं डिकम्पोजिशन. त्याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे तो पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रान्सफर केला जातो. हे तुम्हाला परीक्षेला नायट्रोजन सायकल आणि ऑक्सिजन सायकल विचारलं जाईल. थँक्यू.